श्री विष्णू सुरासे एक मराठवाडा एक्सप्रेस या आशयाने अतिशय लोकप्रिय हास्यकवी म्हणून विष्णू सुरासेंचं नाव मराठी साहित्यात आहे. ऋण मातीचे हा कविता संग्रह आणि सगळंच थोडं थोडं हा विनोदी वात्रटिका संग्रह त्यांचा प्रकाशित आहे. त्यांचे विनोदी कार्यक्रम हास्यरंगचे विनोदी काव्यरचनांचा हा कार्यक्रम आहे. त्याचे 1000च्या वर कार्यक्रम आजपर्यंत यशस्वी सादर झालेले आहेत. आणि सासवड, डोंबिवली, अमळनेर इथल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग आहे. त्यांनी ते संमेलन गाजवलेलं आहे. मराठवाडा साहित्य संमेलन, महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथोत्सव कार्यक्रमात आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तवाहिन्या इथून कवितांचं त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. दैनिक सकाळ, सामना, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स, पुण्यनगरीतून सातत्याने ते स्तंभलेखन करतायत. हास्य तुमच्या भेटीला हा त्यांचा गाजलेला एकपात्री कार्यक्रम आहे, ज्याचा आस्वाद अनेकांनी घेतलेला आहे. आज ते इथे एक मराठी आणि एक काश्मीरी कविता सादर करणार आहेत. मी आमंत्रित करते विष्णू सुरासे यांना. धन्यवाद. काही विनोदी आणि काही गंभीर तुकडे वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी मी आपल्यासमोर ठेवतो. मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले. मालिकेतल्या प्रसंगाने तिचे डोळे ओले होऊ लागले. तिचे सख्खे सासू सासरे भाकरीसाठी केव्हाचे वाट पाहू लागले. तंटामुक्त समितीत आता राजकारण होऊ लागलं. तंटामुक्त समितीत आता राजकारण होऊ लागलं आणि समितीचंच भांडण अख्खं गावकरी पाहू लागलं. बायकांनो, ऑफिसात आता थंब आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. बायकांनो, ऑफिसात आता थंब आले, नवरे वेळेवर ऑफिसात जातील. तुम्ही घरावरही एखादं थंब बसवा, तेव्हा घरी वेळेवर येतील. सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का? सासरा म्हणाला जावयाला, मी घेतली तुम्ही घेतली का? जावाई म्हणाला झाकणच खोलतोय. सासरा म्हणाला पाहुणे, मी देशीचं नाही, मी लशीचं बोलतोय. मोबाईलची रिंगटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे. मोबाईलची रिंगटोन आता मौतीत सुद्धा वाजत आहे. आणि नको ते गाणं ऐकून आता प्रेत सुद्धा लाजत आहे. एकदा एक कवी तणावमुक्तीच्या व्याख्यानाला गेला. एकदा एक कवी तणावमुक्तीच्या व्याख्यानाला गेला. आयोजकाने मानधनच दिलं नाही, तो वक्ताच तणावात आला. कंडक्टरने दिलेली चिल्लर तो पुन्हा पुन्हा मोजत होता. कंडक्टरने दिलेली चिल्लर तो पुन्हा पुन्हा मोजत होता. म्हणून की काय तो त्याचा पाय समजून माझाच पाय खाजवत होता. ते म्हणाले राजकारणाची खेळी खूप सोपी आहे. ते म्हणाले राजकारणाची खेळी खूप सोपी आहे. आज कुणाच्या डोक्यावर कुणाचीही टोपी आहे. बायको म्हणाली नवऱ्याला, हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं. बायको म्हणाली नवऱ्याला, हे कोरोनाचं संकट तुमच्यामुळं घरी आलं. कोण कुणाच्या संपर्कात आहे हे कोरोनाने पुराव्यानिशी दाखवून दिलं. राजकीय संदर्भ आहे. पक्ष चालले संपत, गट निर्माण होत आहे. पक्ष चालले संपत, गट निर्माण होत आहे. कार्यकर्ते जागेवरच, फक्त नेते तेवढे सोडून जात आहे. निष्ठावान नेत्यांनीही रात्रीतून पक्ष सोडले. निष्ठावान नेत्यांनीही रात्रीतून पक्ष सोडले. आम्ही नेमके कुणाचे म्हणत कार्यकर्तेच गोंधळात पडले. 3-4 तुकडे गंभीर. टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. टिपणीवरची आमची मूठ आमच्या रक्तामध्ये इमान आहे. आमच्या रानातली माती आम्हाला देवा समान आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. इमानाने पेरणी करणे हीच आमची नीती आहे. माळरान हेच आमचं आयुष्य, काळीज आमची माती आहे. रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं. रानात गेल्यावर मला विचारतात लेकरं, बाबा सांगा आपल्या रानातली कुठं गेली पाखरं. माझा बाप अशिक्षित होता, तेव्हा रान पाखरांनी भरून जायचं. आम्ही शिकलो सवरलो, पण रानातली पाखरं आम्ही गायब केली. शेवटचे 2 तिकडे. मातीची झाली पाटी, पावसाची होती शाई. मातीची झाली पाटी, पावसाची होती शाई. हिरवे अक्षर पाहण्यासाठी रानाला होती घाई. शेवटचा तुकडा. लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं. लिहिताना चुकलं तर पुन्हा लिहिता येतं. पण पेरताना चुकलं तर वर्ष वाया जातं. पेरताना चुकलं
तर वर्ष वाया जातो. धन्यवाद.